नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोज ही कलावर खूप भडकते म्हणून दिनकर कलाला बाजूला घेऊन येतो आणि तिला प्रेमाने समजावतो की कला, अगं तू आता घरी जा. अगं इकडे काय होते ते आम्ही तुला सांगत राहू, परंतु तू जर इथे राहिली तर उगाच वाद होतात. तेव्हा कला म्हणते की अहो बाबा काय बोलतात तुम्ही, मला घरी चैन पडेल का हो. कला रडतच बोलत असते. अहो ज्या माणसाने थोड्या वेळापूर्वी आगीत उडी मारून माझा जीव वाचवला त्याला असेच या अवस्थेत सोडून मी घरी जाऊ असे तुम्ही मला सांगता. बाबा एकदा नाही तर दोनदा त्याने माझ्यासाठी या आगीत उडी मारली. त्याने त्याच्या जीवाची पर्वा न करता अंबाबाईच्या फोटोसाठी दुसऱ्यांदा उडी मारली. मग हे सर्व विसरून त्याला सोडून असे घरी जाऊ का. दिनकर म्हणतो की अगं कला बाळा काळजी करू नको, ही अंबाबाई आपल्या बरोबर आहे, त्यामुळे अद्वैत रावांना लवकरच या संकटातून तीच बाहेर काढेल. माझा पूर्ण विश्वास आहे की ती सतत त्यांच्या बरोबर आहे. तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येते. कला म्हणते की बाबा अहो पण मला सुद्धा सतत त्याच्या बरोबरच राहायचे. एकच क्षणही मला त्याला नजरेआड नाही करता येणार आणि त्याच्या अशा अवस्थेत तर अजिबात नाही, त्यामुळे नाही बाबा मी कुठेही जाणार नाही. तेव्हा कलाही जायला तयारच नसते. तेव्हा दिनकर आणि संगीता खूप काही समजवतात. अगं कला सर्व खरं आहे आणि कोणी तुला आतमध्ये सुद्धा जाऊन देत नाही. तेव्हा कला म्हणते की बाबा अहो त्याने काय फरक पडतो हे बघा, मला फक्त आता त्याच्या तब्येतीचं घेणं देणं आहे. मला कोण आत सोडतं आणि कोण नाही याच्याशी मला काही घेणं नाही. हवं तर मी येथेच बसून राहील, परंतु मी मात्र घरी नाही जाणार. आणि तेवढ्या सोहम तेथे येतो. सोहम म्हणतो की वहिनी मी तुला घरी सोडू का. तेव्हा कला म्हणते की नाही सोहम त्याला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा सोहम म्हणतो की अगं वहिनी पण तुझी अवस्था बघ ना. तेव्हा कला म्हणते की अरे सोहम तुम्ही कोणीही मला प्लीज फोर्स करू नका. आणि ती सोहमला म्हणते की सोहम माझं एक काम करशील का. सोहम म्हणतो की अगं बोल ना. तर कला म्हणते की एक काम कर, तू सतत त्याच्याबरोबरच बसून राहशील, त्याला काय होतं काय नाही, तो शुद्धीवर येतो की नाही हे सगळं मला कळवत राहा. हे बघ डॉक्टर सुद्धा येतील, ते काय सांगतील, त्याला काय होतं हे जर मला कळलं नाही तर मला जास्त त्रास होईल. तेव्हा सोहम म्हणतो की ठीक आहे वहिनी तू काळजी करू नको, मी थांबतो दादा बरोबर आणि तिकडे काय होते काय नाही हे सर्व काही मी तुला नक्की कळवेल, पण तू मात्र तुझी काळजी घे. तर कला लगेच खुश होऊन थँक्यू बोलते. तेव्हा सोहम काजलकडे बघतो आणि काजल दोघे एकमेकांकडे पाहतात आणि सोहम आतमध्ये निघून जातो. संगीता ही कलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि कला खूप रडत असते. तर इकडे सरोजही बाहेर असते आणि अद्वैतला बघून ती सुद्धा खूप रडत असते. अद्वैतची अवस्था तिला बघवत नाही आणि ती मनात म्हणते की बाळा लवकर बरा हो, तुला या अवस्थेत मला नाही बघवत. त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी आबांच्या मात्र येरझाऱ्या सुरू असतात की हॉस्पिटलमध्ये नक्की काय झाले असेल, अजून सुद्धा कुणाचा फोन आला नाही. तेव्हा मात्र नैना आणि राहुल ते समोरच बसलेले असतात. तर नैना मोबाईलमध्ये बघत असते आणि राहुल सुद्धा. तेव्हा नैना ही राहुलला खुणावते की आबा. तेव्हा आबा म्हणतात की इतका वेळ झाला तिकडे हॉस्पिटलला काय झाले काय नाही अजून सुद्धा कोणी कळवलेले नाही. त्यावर लगेच राहुल म्हणतो की आबा कुणाचा काही फोन आला नाही म्हणजे सर्व ओके असेल. तेव्हा आबा म्हणतात की नाही रे, माझ्या जीवाला शांत नाही वाटणार, त्यामुळे राहुल एक काम कर, तूच हॉस्पिटलला जातो का, तर तिकडे तू गेल्यानंतर तेथे काय होते काय नाही हे आपल्याला व्यवस्थित कळेल, त्यामुळे तू तिकडे जातो का. तेव्हा राहुल म्हणतो की आबा थांबा, तिकडे सरोज मामी सुद्धा आहे आणि सोहम सुद्धा आहे, त्यापैकी मी कुणाला तरी फोन करतो आणि विचारतो. तेव्हा आबा म्हणतात की नाही रे, सोहम खूप लहान आहे, तो सुद्धा ही सर्व बघून बिथरला असेल आणि सरोजला जर फोन केला तर कलाच्या विरोधातच ती बोलणार, ती सर्व राग त्या सुनेवर काढणार. त्यापेक्षा तूच एक काम कर, तूच तिकडे जा आणि तिकडे काय चालले आहे ते व्यवस्थित समजाव. तेव्हा राहुल म्हणतो की आबा अहो थोडा धीर धरा, अद्वैतला जर काही झाले तर ते कळवतील. आबांना मात्र राहुलच्या या बोलण्याचा राग येतो. आबा म्हणतात की राहुल अरे काय बोलतोस, अरे तुला जर जायचं नसेल तर जाऊ नकोस, पण हे अभद्र बोलू नकोस आणि मी जातो. तेव्हा राहुल लगेच उठतो कारण आबा जायला निघलेले असतात आणि राहुल म्हणतो की आबा मी जातो, तुम्ही काळजी करू नका, पण आबा केवळ मी तुमच्यासाठी जातो असे जेव्हा तो म्हणतो तर नैनाला लगेच म्हणते की राहुल थांब, मी सुद्धा तुझ्या सोबत येते. तेव्हा राहुल नैनाला म्हणतो की तू कशाला, मी एकटा जातो. तेव्हा नैना म्हणते की असून दे, जर काही गरज लागली ही सुद्धा येते तुझ्या सोबत आणि तसेही कोणत्या परिस्थितीला कोणाची काय मदत लागेल हे सांगता येत नाही, उलट जितके जास्त माणसं तितकी जास्त मदतच होईल. आणि हळूच राहुलला म्हणते की अरे मला तिकडे जाऊन तिकडचा ड्रामा बघता येईल आणि तसेही इथे बसून कंटाळलेच. आणि आबासमोर पुन्हा एकदा म्हणते की चल ना राहुल. अरे आबा म्हणतात की हे बघ राहुल, नैना बरोबर बोलते आणि नैना तू
सुद्धा जा राहुल सोबत. त्यानंतर इकडे सर्वजण अद्वैत केव्हा शुद्धीवर येतील हॉस्पिटलमध्ये सर्वजण वाट बघून असतात. दिनकर सुद्धा एरेझाऱ्या मारत असतो आणि सरळ तेथे अद्वैतकडे एकटक बघून उभीच असते. तर इकडे कला ही रडत असते आणि तेच तिचा समोर जो लक्ष्मी आईचा म्हणजे अंबाबाईचा फोटो असतो तर तो फोटो दिसतो आणि तिला लगेच तिच्या जीवात जे येतो म्हणून ती अंबाबाईला लगेच हात जोडते. तेव्हा अंबाबाईच्या फोटोकडे एकटक ती बघत असते आणि तिला तेथे सर्व घडलेला प्रसंग आठवायला सुरुवात होते की अद्वैतने उडी आगीत मारली आणि कलाला तो दोनदा बाहेर घेऊन आलो आणि अद्वैत म्हणत असतो की खरे अगं माझ्याकडे बघ आपण आगीच्या बाहेर आलो. आणि तेव्हा कलाच्या लक्षात येते की अंबाबाईचा फोटो मध्ये तसाच राहिलेला आहे आणि तो जळून जाईल म्हणून लगेच आणि अद्वैत तो फोटो आणण्यासाठी कलाचं ऐकून आतमध्ये जातो आणि स्वतः त्याला खूप त्रास होतो. त्याला अस्थमेचा खूप त्रास व्हायला सुरुवात होते. हे सर्व कलाच्या डोळ्यासमोर येते. कला लगेच अद्वैतच्या जीवासाठी अंबाबाई समोर हात जोडते आणि अंबाबाई अगं तो कसाही जरी असला परंतु माणूस म्हणून खरंच तो खूप चांगला आहे हे कलाला आता समजलेलं असतं. कला देवी आईला प्रार्थना करते अगं अंबाबाई माझ्या दुकानाला आग लागल्यानंतर त्याने कसलाही विचार न करता फक्त माणुसकीच्या नात्याने तो आमची मदत करत होता. जोपर्यंत तू आता चांदेकरला बरी करत नाही तोपर्यंत आता इथून मी कुठेही नाही जाणार. तो मला मदत करण्यासाठी आला होता. माझ्या दुकानाला आग लागली म्हणून माझ्या मदतीसाठी तो आला होता आणि जर तू आई उद्या त्याला बरं केलं नाही तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. अंबाबाई तुला त्याला बरं करावेच लागेल कारण तुझा फोटो आणण्यासाठी तो जीवाची आटापिटा करत होता. त्यामुळे तुझी कृपादृष्टी त्याच्यावर कायम ठेव. त्याला होता तसे बरे कर आणि त्याला लवकरात लवकर शुद्धीवर घेऊन ये म्हणून अंबाबाईला ती मनोभावाने प्रार्थना करते. तेव्हा सर्वांना अद्वैत केव्हा शुद्धीवर येतो याची काळजी लागलेली असते. सोहम सुद्धा खूप काळजीत असतो. तेव्हा काजल त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देते. त्यानंतर इकडे मात्र सरोज ही अद्वैतकडे एकटक बघत असते आणि अद्वैतकडे बघत मनात म्हणत असते की कशाला तू त्या मुलीला वाचवण्यासाठी गेला होता, तिला अडकवण्यासाठी मी बरोबर प्लॅन केला होता परंतु तूच मध्ये आला आणि सर्व काही मी व्यवस्थित केले होते पण तू मध्येच जाऊन तिला वाचवले आणि सर्व काही तुझ्या जीवावर घेतलं. तुझ्या जीवावर हे सर्व बेतलं. अरे मुळात मला हेच कळत नाही की त्या मुलीचा तुला इतका का पुळका आहे आणि आता तू शुद्धीवर येण्यासाठी किती वेळ घेणार आहे याची कल्पना आता डॉक्टरांना सुद्धा नाही. डॉक्टर सुद्धा ते सांगू शकत नाही. मग आता अशा वेळेला आम्ही सर्वांनी काय करायचे म्हणून सरोज खूप रडत असते. अरे या सर्वांमध्ये तू स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतोस आणि हे सर्व त्या मुलीमुळे होतं हे जर तुला कळलं फार बरं होईल. अद्वैत अरे तुला का समजत नाही. अरे ती मुलगी फक्त तुझं नुकसानच करते. तेव्हा सरोज रडत असते परंतु त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी आबांची मात्र त्यांना खूप अद्वैतची काळजी लागते की नक्की तिकडं काय झाले असेल म्हणून ते एऱ्याझऱ्या करत असतात आणि एऱ्याझऱ्या मारता मारता त्यांना अद्वैतची काळजी लागते. टेन्शन येतं. तेवढ्यात रजनी तिथे येते. रजनी म्हणते की आबा तुम्ही काळजी करू नका अद्वैत लवकर बरा होईल. तुम्ही तोपर्यंत ह्या गोळ्या आणि पाणी घ्या. तेव्हा आबा गोळ्या घेतात आणि पाणी सुद्धा घेतात. आबांच्या जीवाची ही घालमेल आणि त्यांची अवस्था रजनीला मात्र पगवत नाही. तिला सुद्धा अद्वैतची खूप काळजी लागते. त्यानंतर इकडे हॉस्पिटलला कला ही काजलला म्हणते की गुंड्या मला 2 मिनिट तुझा फोन दे. तेव्हा कला ही गुंड्याचा फोन घेते आणि काजल तिला उघडून देते. तेव्हा कला ही सोहमच्या मोबाईलवर कॉल करते. तेव्हा काजलचा फोन बघून सोहम हा सरोजकडे बघत असतो. कलाने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि लगेच तो थोडासा बाजूला होतो आणि फोन घेतो की वहिनी बोल. तेव्हा मात्र कला ही विचारते की सोहम अरे तो कसं आहे आणि मला प्लीज तू बघून देशील का थोडा वेळ. सोहम हळूच म्हणतो की वहिनी शांत हो. दादाला अजून शुद्ध आलेली नाही परंतु तो ओके आहे थांब मी तुला दाखवतो. तेव्हा सोहम लगेच थोडासा अद्वैत समोर येतो आणि व्हिडिओ कॉलवर तो कलाला अद्वैतला दाखवतो. तेव्हा कलाच्या जीवात जीव येतो आणि तिला रिक्षातून जेव्हा अद्वैतला ती घेऊन येत असते हॉस्पिटलला ते सर्व क्षण तिला आठवतात. अगदी डोळ्यासमोर ठासून येतात. तेव्हा अद्वैतची थोडीशी हालचाल व्हायला सुरुवात होते. तेवढ्यात नर्स धावतच येतात. डॉक्टर डॉक्टर इमर्जन्सी इमर्जन्सी असे म्हणत धावतच जातात. तर कलाला हे ऐकू येतं. कला सोहमला विचारायला सुरुवात करते की डॉक्टर अरे डॉक्टर डॉक्टर नर्सच्या का म्हणतात कसली इमर्जन्सी आहे. तेव्हा मात्र सरोज लगेच उठते आणि तेथे दरवाजासमोर येते. सोहम मात्र थोडासा बाजूला होतो. कला मात्र खाली असते. कला म्हणते की अरे मी वर येऊ का त्याला काही होत तर नाही ना बोल ना सोहम अरे काय झाले. तेव्हा सोहम हळूच म्हणतो की वहिनी 2 मिनिट थांब अगं डॉक्टर येतात ते काय म्हणतात मी तुला सांगतो. तेव्हा डॉक्टर घाईने धावतच येतात आणि अद्वैतच्या रूममध्ये जातात. तर सोहम हे सर्व व्हिडिओ कॉलवर कलाला दाखवतात. तेव्हा डॉक्टर चेक करायला लागतात. सोहम वहिनीला म्हणतो की हे बघ डॉक्टर चेक करतात आणि काय होते मी तुला कळवतो. सरोजला तर खूप अद्वैतची काळजी लागते. एकटक ती अद्वैतकडे बघत असते. तेव्हा डॉक्टर अद्वैतला चेक करून बाहेर
येतात तर सरोज विचारते की काय झाले डॉक्टर, काही इमर्जन्सी होती का? तेव्हा डॉक्टर सांगतात काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण चांदेकरांना शुद्ध आली. तेव्हा ते ऐकून सर्वांच्या जीवात जीव येतो आणि कला सुद्धा हे सर्व ऐकते. सरोजला मात्र खूप आनंद होतो आणि सोहमला सुद्धा. इकडे कला सुद्धा सर्व ऐकते आणि सर्वांना ते ऐकून आनंद होतो. तेव्हा कला लगेच तेथील अंबाबाईच्या फोटोला हात जोडते आणि देवी आई खरंच शुद्ध आली म्हणून तिच्या चेहऱ्यावर आता हसू येतं. अंबाबाईला ती थँक्यू बोलते आणि अगदी डोळे भरून बघत असते. त्यानंतर इकडे सरोजला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा डॉक्टर आतमध्ये अद्वैतला चेक करत असतात तर सरोज सोहमला म्हणत असते की आता डॉक्टर बाहेर आल्यानंतर आपण लगेच आत जाऊयात. मी आता त्याच्या शेजारीच बसून राहणार आहे, कुठेही नाही जाणार. तेवढ्यात कला आणि बाकीचे सर्वजण धावतच येतात. कला ही सोहमला विचारते की शुद्ध आली ना त्याला, तो कसा आहे आता? नैना सुद्धा म्हणते की सोहम लवकरच सांग, मला सुद्धा ऐकायचं. तेव्हा सोहम म्हणतो की हो डॉक्टर, आत्ताच त्याला तपासून आलेत आणि ते अद्वैत व्यवस्थित बरा आहे, शुद्धीवर सुद्धा आला असे सांगून गेले. तेव्हा कलाला इतका आनंद होतो आणि ती संगीताकडे बघत असते. तेव्हा सरोज लगेच कलासमोर येते आणि कलाला म्हणते की अद्वैतला आता शुद्ध आली, पण ज्या क्षणी तू येथून गेली ना त्याच क्षणी त्याला शुद्ध आली, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा संगीता दिनकर यांना हे बोलणे ऐकून खूप वाईट वाटतं. सोहमला सुद्धा सरोजच्या या बोलण्याचा राग येतो. सरोज तरी सुद्धा बोलायची थांबत नाही. कलाचा अपमानावर अपमान करायला सुरुवात करते. अगं याचा अर्थ तुला कळतो का? आणि अजून सुद्धा तुला समजले नाही का की मी नेमकं काय म्हणते ते? तेव्हा नैनाला तर तेच लागत असते आणि नैना ही कलाकडे रागानेच बघत असते. परंतु सोहम मात्र हा सरोजला म्हणतो की काकी अगं अगं परंतु सरोज मात्र लगेच हातवर करून त्याला बोलून देत नाही आणि त्याला गप्प राहा असे हातवारे सांगते. तेव्हा सरोज पुढे कलाला म्हणते तुला जर आता खरंच अद्वैतला बरं होऊन द्यायचे की स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी त्याला येथे थांबून त्रास द्यायचा? त्यावर कला ही रडतच सरोजला म्हणते की सरोज मॅडम अहो तुम्ही असे का म्हणतात? तेव्हा सरोज म्हणते की हे बघ, तू आत्ता माझ्याशी कोणताही वाद घालू नकोस. आत्ताच्या आत्ता तू येथून निघून जा. अगं तू त्याच्या आसपास जरी असली तरी त्याला त्रास होतो. आता हे सर्व बघून मला तर खरंच भीती वाटायला सुरुवात झाली. तू त्याच्यासमोर उभी सुद्धा राहू नको, अगदी तुझी सावली सुद्धा तू त्याच्यावर पडून देऊ नकोस. यासाठी हवं तर मी तुला जाण्यासाठी तुझ्या समोर हात जोडते, पण तू येथून निघून जा, अद्वैत समोर उभी राहू नकोस. नैनाला मात्र हे सर्व बघून खूप आनंद होत असतो. ती राहुलला हळूच म्हणते की राहुल अरे मोबाईलमध्ये हे जे काही गेम आहे ते बघण्यापेक्षा खरा आनंद घेण्यापेक्षा खरा आनंद तर आता हा गेम बघून आपल्याला मिळतो. बरं झाला तू माझ्यासोबत इकडे आला, अरे माझ्यामुळे तुला येथे तर एकदम असा मस्त शो बघायला मिळतो. तेव्हा राहुल म्हणतो की हो ना, तो हुशारच आहे ना. तर नैना म्हणते की हो पहिल्यापासूनच, म्हणूनच मी तुला सांगत असते की अरे जरा माझं ऐकत जा आणि आता पुढे बघतच राहा की काय ऍक्शन होते. त्यावर सरोज जे काही बोललेले असते तर ते कलाला पटत नाही. ती स्पष्टपणे सरोजला म्हणते की तुम्ही जे काही म्हणता ते मला अगदी नाही पटत आणि केवळ तुमचा मान ठेवायचा म्हणून मी हे सर्व ऐकून घेते. अहो मॅडम, चांदेकरने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला, मग तो बरा होईपर्यंत त्याला बरे पूर्ण वाटेपर्यंत मला इथे थांबणे माझं कर्तव्यच आहे. मला माझी कृतज्ञता व्यक्त करून द्या. त्या भावनेनं मला एकदा तरी त्याला भेटून द्या आणि त्याची माफी मागून द्या. तेव्हा सरोज मात्र ही खूप निकरट असते. ती म्हणत असते की नाही, तू तेथे थांबायचे सुद्धा नाही आणि त्याच्या जवळ सुद्धा जायचे नाही. ते ऐकून तर सर्वांना धक्का बसतो आणि सरोजचा हा निर्णय कुणाला मान्य नसतो. तरी सुद्धा कला ही सरोजला विचारते की सरोज मॅडम अहो तुम्ही असे का करतात, का असे वागतात, का मला अद्वैत जवळून लांब जायला सांगतात? मला तर त्याला शुद्ध व्यवस्थित आलेली बघायचं, त्याला हसलेलं बघायचं, कारण माझ्यामुळे त्याने माझा जीव वाचवला आणि त्याने स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ, तू मला जा विचारू शकत नाही, पण अद्वैत मात्र तुला भेटणार नाही आणि जर तुला स्वतःला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर स्वतःला मात्र येथून गायब कर, म्हणजे अद्वैतच्या चेहऱ्यासमोरून आणि आमच्या चेहऱ्यासमोरून तू चालती हो. तेव्हा संगीताला सुद्धा सरोजचं हे वागणं पटत नाही. संगीता ही सरोज मॅडमला म्हणते की सरोज मॅडम अहो असे का वागतात? अहो हे जे काही घडले ना त्यात स्वतःहून अद्वैतरावांनी आमच्या कलाची साथ दिली आणि माझ्या कलाने अद्वैतरावांची साथ दिली. अहो नवरा बायको म्हणून त्यांनी एकमेकांचं कर्तव्य निभावलं, एकमेकांच्या जीवाचाही विचार न करता एकमेकांसाठी त्यांनी एकमेकांना मदत केली. संगीता खूप विनवण्या करत असते की सरोज मॅडम अहो मी तुमच्यासमोर हात जोडते, पदर पसरते, पण तुम्ही माझ्या कलाला अद्वैतरावांना भेटून द्या, काही करा. म्हणून संगीता खूप रडतच विनवण्या करायला सुरुवात करते. परंतु निकट अशी असणारी सरोज मात्र कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि संगीताचा सुद्धा ती कलाबरोबर अपमान करते की तुमच्या मुली झालं आणि तुम्ही झाला, तुम्ही येथून कायमच्या चालत्या व्हा. तरी सुद्धा संगीता तिच्यासमोर पदर पसरवते की सरोज मॅडम अहो काही करून द्या, परंतु माझ्या कलाला मात्र अद्वैतराव
रावांना भेटून द्या। तरी सुद्धा सरोज म्हणते की मिसेस खरे, अहो तुमची ही जी काही नाटकं चाललीत ना ती आता बंद करा आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींना घेऊन येथून निघून जा, अशी सरोज सर्वांना समोर या तिघींचा अपमान करते आणि जायला सांगते। तुम्ही जसा तुमच्या मुलींचा विचार करतात तसेच मी सुद्धा माझ्या मुलाचा विचार करते, त्याच्यासाठी काय चांगलं आहे याचा मी विचार करते। आज तुमची मुलगी जर हॉस्पिटलमध्ये असती आणि जर तिला काही झाले असते तर तेव्हा नयनाला मात्र हे सर्व ऐकून खूप आनंद होत असतो। परंतु संगीता खूप अशी सरोजला म्हणते की अहो सरोज मॅडम काय बोलतात, स्वतःच्या तोंडाला जरा आवर घाला, मी तुमच्या समोर हात जोडते पण असे वंगाळ काही बोलू नका। तेव्हा सरोज म्हणते की अहो तुम्हाला विचार सुद्धा जरा ऐकणं असंही होत, परंतु मी मात्र हे सर्व सहन करते। तेव्हा कला सुद्धा ही सरोजला म्हणते की सरोज मॅडम अहो तुम्ही माझ्यावर जसे वाटेल तसे अपमान करा, आरोप करा, माझा अपमान करा, परंतु मला त्याच्यासमोर उभे राहून द्या। मी जर त्याच्यासमोर उभी राहिले तर त्याला म्हणजे त्याच्या तब्येतीत सुधारणा होते, त्याला बरं वाटतं। मी त्याच्यासमोर जर उभी राहिले तर त्याची तब्येत बिघडते, हा खरंच तुमचा मोठा गैरसमज आहे। तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो आणि सरोज जोरात ओरडते की इनफ, आणि हे बघ गेल्या वर्षापासून माझ्या मुलाला तुझ्यामुळे एकतर खूप त्रास झालेला आहे, अगोदर मानसिक त्रास झाला आणि आता शारीरिक त्रास झाला, मात्र मी तुला कधीही माफ नाही करू शकत। तेव्हा कलाला आणखीन रडू येतं आणि तिच्या मनाने ती पूर्णपणे खचून गेलेली असते, कारण वाटेल तसे सरोज आरोप तिच्यावर करत असते। आणि तेवढ्या डॉक्टर हे अद्वैतला चेक करून बाहेर येतात तर सरोज विचारते की डॉक्टर काय झाले। तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही नाही, पेशंट आता जास्तपणे चांगला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात झाली, एव्हरीथिंग इज फाईन। तेव्हा सरोज डॉक्टरांना थँक्यू बोलते आणि संगीता लगेच आपल्या अंबाबाईला हात जोडते, सर्वांना आनंद होतो। तेव्हा डॉक्टर सर्वांसमोर हे सर्वांना सांगतात की खरं तर आज यांच्यामुळे सर्व काही नीट झालं, म्हणजे कलामुळे। ॲम्ब्युलन्सची वाट बघत जर पेशंटला तिकडेच ठेवले असते तर कदाचित कंडिशन ही हाताबाहेर गेली असती, परंतु त्यांनी त्यावेळेस मात्र कशाचीही पर्वा केली नाही आणि त्याचाही विचार न करता लगेच त्यांनी रिक्षामधून पेशंटला इकडे घाईने हॉस्पिटलला घेऊन आल्या आणि त्यामुळे सगळं बरं झालं। तेव्हा संगीता आणि दिनकर सोहम यांना खरंच खूप आनंद होतो आणि कलाचे हे कौतुक बघून त्यांचे डोळे अगदी भरून येतात, परंतु सरोजला मात्र खूप राग येतो। सरोज ही डॉक्टरांना म्हणते की नाही डॉक्टर, आज केवळ तुमच्यामुळे माझा अद्वैत बरा होत। तरी सुद्धा डॉक्टर म्हणतात की नाही मिसेस चांदेकर, स्पष्ट सांगायचं होतं तर म्हणजे यांच्या मिसेस म्हणजे अद्वैत चांदेकर यांच्या मिसेस होत्या, म्हणून अद्वैत चांदेकर आज आपल्यामध्ये आहे। एनिवे तुम्हाला सर्वांना जर त्यांना भेटायचे असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात, म्हणून डॉक्टर अद्वैतला भेटण्याची परवानगी देतात, फक्त कोणीही त्यांना काही त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या, असे बोलून डॉक्टर निघून जातात। तेव्हा मात्र कला सुद्धा आज जायला निघते, परंतु सरोज मात्र तिला अडवते आणि काही झालं तरी तू त्या अद्वैतला भेटायचं नाही असे स्पष्ट शब्दात सांगते। नयनाला मात्र हे सर्व ऐकून खूप आनंद होत असतो। तेव्हा संगीता रडत मात्र सरोजला म्हणते की सरोज मॅडम अहो बघितलं ना, ऐकलत का, डॉक्टर आता काय म्हणून गेले, फक्त एकदा तरी माझ्या कलाला अद्वैत रावांना भेटून द्या, म्हणून सरोज त्यांच्यासमोर हात जोडते। तरी सुद्धा हे सरोजच्या म्हणजे तिला काही असं काहीच कसं वाटत नाही, अगदी मनाला सुद्धा तरी सुद्धा अगदी फुगीरमध्ये ती कलाचे आभार मानायला काही तयार नसते। तेव्हा संगीता पुन्हा हात सरोज म्हणते की माझा अद्वैत तर पूर्णपणे बरा होणारच होता, तिच्यामुळे काही वेगळं झालेलं नाही आणि तिच्यामुळे अद्वैत काही शुद्धीवर आलेलं नाही, त्यामुळे तिचे इतके कौतुक सोहळे करण्याचं काही गरज नाही आणि ते पण माझ्या तोंडावर तर नाहीच नाही। किती काही झाले तरी मी मात्र तिला अद्वैतला भेटून नाही देणार, आत्ताच्या आत्ता तुम्ही सर्वांनी इथून निघून जा। तेव्हा सरोज रागाने आत जाते। तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम अहो सरोज मॅडम, परंतु ही निकृष्ट सरोज कुठे ऐकायला तयार असते। तेव्हा कलाला तर अद्वैतची काळजी लागलेली असते की नक्की कसं करू, काय करू आणि अद्वैतला कसं भेटू, म्हणून तिला खूप टेन्शन येतं आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अद्वैत शुद्धीवर येतो आणि तो सरोजला विचारत असतो की खरे कुठे आहे, खरे कुठे। तेव्हा सरोज मुद्दाम खोटं व सांगते की ती येथे नाही, ती गेली। तेव्हा अद्वैतला खूप वाईट वाटतं। अद्वैत म्हणतो की मनात की इतकं सगळं होऊन सुद्धा खरेला काहीच वाटलं नाही आणि ती तर घरी निघून गेली। त्यानंतर कला ही धावतच येते तर लगेच सरोज ही रागाने नयनाला म्हणत असते की जर तुला घरात राहायचे असेल तर तू या मुलीला अद्वैतला भेटून द्यायचे नाही। तेव्हा कला धावतच आल्यानंतर नयना मात्र तिला अडवते आणि कला तुला अद्वैतला भेटण्याची परवानगी नाही असे म्हणून ती कलाला हात आडवा घालते, परंतु आतमधून मात्र अद्वैत खरे खरे असा कलाला आवाज देत असतो। कला ही अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की बास कर की, अरे किती त्रास देणार आहे तू लोकांना। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की खरे अगं माझे पाय दाब, नवऱ्याची सेवा केली तर त्याचं पुण्य तुला लाभेल। तेव्हा कला ही जोरात त्याच्या हातावर मारते आणि त्याचे पाय दाबायला सुरुवात करते। तेव्हा कलाला सुद्धा खूप छान वाटतं आणि अद्वैतला सुद्धा खूप छान वाटतं। तेव्हा आता
पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.